एकदा घराच्या बाहेर हाकललं तरी हिला लक्षात येत नाही. तर तूच बघ बाई काय ते. हा राजन हा पण तिचीच बाजू घेतो. तुला माहित नाहीये का राजन, वहिनीने त्या पोरीला घराच्या बाहेर काढलं होतं. एवढं सगळं झालं तरी पण तो तिचीच बाजू घेतोय. बस पुरे पुरे कामिनी, खूप बोललीस. सगळ्यांचं सगळं बोलून झालंय, आता मी बोलते. बर. कमळी, बरं झालं तू इथे आलीस. काय आई, ही कमळी आपल्या घरात चोरांसारखी शिरली, बाबांच्या खोलीमध्ये गेली आणि ती आली तर तुम्ही अरे वा तू आलीस बरं झालं असं म्हणताय? सिरियसली? हो, बरोबर बोलते मी. आई, या मुलीमुळे आपल्या बाबांना किती त्रास झाला, किती मनस्ताप झाला हे माहितीये ना तुम्हाला? मग रागिणी, मी आता बोलतेय, मध्ये कुणीही बोलू नका. बरं. राजन. हो आई. हे काय माहितीये तुम्हाला? कामिनी, ये ना. काय तुला माहिती आहे काय? रिपोर्ट आहे ते, तेलाचे रिपोर्ट. कमळीने बाटलीमधून जे तेल आणलं त्याचा रिपोर्ट आणि वाटीमधून ज्या तेलाने तिने ह्यांना मसाज केला त्याचाही रिपोर्ट आहे याच्यामध्ये. मला आणि राजनला शंका आली म्हणून ती दोन्ही तेलं आम्ही लॅबमध्ये पाठवली होती टेस्टिंगला. त्याचा रिपोर्ट मिळाला. कमळीने बाटलीमधून जे तेल आणलं होतं त्याच्यात कुठलीही भेसळ नव्हती. काही घातक केमिकल नव्हतं त्याच्यात. मात्र वाटीमधल्या तेलामध्ये एक विषारी केमिकल सापडलं. म्हणजे कुणीतरी जाणून बुजून त्या तेलामध्ये ते केमिकल मिसळलं होतं. अरे बापरे. कमळीला जर तिच्या आजोबांना त्रास द्यायचा असता तर तिने बाटलीमधल्या तेलातच ते केमिकल मिसळून आणलं असतं. पण तसं झालं नव्हतं. कमळीने स्वतःच्या हाताने यांच्या पायाला मसाज केला. यांच्या पायाला जो त्रास झाला तोच तिच्या हातालाही झाला असणार. का सहन केला तिने तो त्रास? पण ही गोष्ट तेव्हा माझ्या लक्षातच आली नाही. यांचा पाय बघून मी इतकी सैरभैर झाले होते की कुठलाच सारासार विचार करू शकले नाही मी. ती चूकच झाली माझी.